त्यानंतर आपण महत्त्वाच्या टॉप 18 न्यूजचा आढावा घेऊया। वांद्रे पूर्व पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकर आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात तक्रार दाखल झालेली आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी ही माहिती दिली आहे, तर एसआरए प्रकरणात तक्रार दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकरच्या विरोधात झोपडपट्टी प्राधिकरण एसआरएच्या तक्रारीप्रमाणे मुंबई पोलिसांनी एफआयआर गुन्हा दाखल केला। गेले वर्षभर आम्ही पाठपुरावा करत होतो। वरळी गोमाता जनता एसआरए मधील गाळे ढापणे, स्वतःचा कंपनीचा अनधिकृत कार्यालय उघडणं, फोर्जरी फ्रॉड करणे गुन्हा दाखल झाला। संजय शिरसाट यांना काहीही मिळणार नाही, त्यांचा वापर फक्त वरातीपुरताच असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। त्या औरंगाबादमधल्या सभेमध्ये बोलत होत्या। यावेळेला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। टाटा मुंबई मॅरेथॉन ही आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। यामध्ये लहान मुलांपासून तरुणांपासून वयोवृद्ध जे सिनियर सिटीजन्स आहेत, अगदी दिव्यांग देखील आहेत, यामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ही 18वी टाटा मुंबई मॅरेथॉन आहे। खरं म्हणजे जगातली सगळ्यात आवडती लोकप्रिय अशी म्हणजे टॉप 10 असलेली ही मॅरेथॉन, या मॅरेथॉनकडे सगळेजण डोळे लावून असतात, त्याची वाट बघत असतात, कारण त्यांना सहभागी व्हायचं असतं। गेले 2 वर्ष कोविडमुळे काही निर्बंध होते, परंतु आज जे स्पिरिट आणि उत्साह आपण पाहिला ते बघून एकदम म्हणजे सगळ्यांचाच आनंद एकदम गगनात मावेन असा आहे। एक सकाळपासूनच या मुंबईमध्ये मोठं सगळे चैतन्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने असेच कार्यक्रम यापुढे देखील होत राहतील। अतिशय उत्तम नियोजन या स्पर्धेचं केलेलं आहे। प्रोकॅम इंटरनॅशनल ती टाटाची संस्था, टाटा आयोजक आहे। टाटाला देखील मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी प्रशासनाने अतिशय उत्तम नियोजन केलं आहे। पोलीस प्रशासनाने एवढे हजारो म्हणजे 55,000पेक्षा जास्ती स्पर्धक यामध्ये सहभागी झाले, पण कुठेही ट्रॅफिकला अडथळा नाही। दैनंदिन जीवन जे आहे ते व्यवस्थित सुरू आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला, पोलीस आयुक्तांना, सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो। महापालिका आयुक्त चहल हे स्वतः धावलेले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। महापालिका प्रशासनाने देखील चांगले सोय केलेली आहे आणि म्हणून टाटा आणि सगळ्या आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। एक वेगळं स्पिरिट या ठिकाणी आपण पाहतो। धन्यवाद, शुभेच्छा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉन संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। 18th मुंबई टाटा मुंबई मैराथन आयोजन हुआ है। ये दुनिया में टॉप 10 में गिनी जाती है। इसका इंतज़ार सभी लोग करते हैं। 55-57 हज़ार से ज़्यादा स्पर्धक यहाँ पर पार्टिसिपेट हुए हैं और उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। बहुत ही एक स्पिरिट यहाँ देखा गया, एक उत्साह, अनोखा उत्साह इस स्पर्धा में, इस मैराथन में देखने को मिला है और ये कम जगह देखने मिलता है। ये मुंबई का स्पिरिट है, मुंबईकरों का स्पिरिट है और इसलिए एक उत्तम आयोजन टाटा ने किया है, उनका भी मैं अभिनंदन करता हूँ। इतने बड़े हजारों की तादाद में लोग आने के बावजूद एक बहुत ही डिसिप्लिन यहाँ पर देखने मिली है। यहाँ पर कोई किसी बात की कोई भी गड़बड़ नहीं है, इसलिए मैं प्रशासन को, पुलिस प्रशासन, पुलिस कमिश्नर, म्यूनसिपल कमिश्नर, इन सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ और सभी जो धावक है, स्पर्धक है, उनको फिर एक बार बहुत बहुत शुभकामनाएं। पे जाने वाले हैं इन्वेस्टमेंट दावोसवर जाणार आहे, चांगली इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यासाठी येणार आहे। सर हिंदी में बताइए, सर हिंदी में जानना चाहेंगे। डेवोस आज आप जाने वाले हैं, डेवोस जाएंगे और अच्छी इन्वेस्टमेंट राज्य के प्रगति के लिए आएगी। थैंक यू सर।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेसाठीच्या अनुषंगानं प्रतिक्रिया देखील दिली आणि उत्तम आयोजन या मॅरेथॉनचं केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।